हाय फ्रेंड्स, माझं नाव अदनान पठाण आहे आणि आज आपण शिकणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ म्हणजे एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल, एखादी गोष्ट पूर्ण झालेली आहे तेव्हा हा काळ आपण वापरतो. आता याचा आपण स्ट्रक्चर बघून घेऊ. स्ट्रक्चर असं आहे. एस म्हणजे सब्जेक्ट, हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, हे स्ट्रक्चर आहे. एस म्हणजे सब्जेक्ट, हॅव हॅज प्लस V3 म्हणजे क्रियापद तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आणि आता हे हॅव हॅज कधी यूज करायचा. समजा सब्जेक्ट हा आय, वी, यू आणि दे असेल. करता हा आपला करता समजा आय, वी, यू, दे असेल तेव्हा हॅव वापरायचा. आणि करता आपला ही, शी, इट किंवा एखादं नाव असेल तर हॅज वापरायचं. समजलं? सब्जेक्ट असेल, सब्जेक्ट जर आय, वी, यू, दे असेल तर हॅव वापरायचा आणि सब्जेक्ट जर ही, शी, इट आणि एखादा नेम असेल तर हॅज वापरायचा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एक वाक्य घेऊ. मी पत्र लिहिलं आहे. तर मी पत्र लिहिलं आहे. आता हे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. आता याला आपला सेंटेन्समध्ये स्ट्रक्चरमध्ये बसवायचं आहे. तर आता एस सब्जेक्ट म्हणजे मी म्हणजे काय आय. त्याच्यानंतर काय हॅव हॅज. आता आय आला तर काय येणार? आय आला तर हॅव. आय हॅव सब्जेक्ट झाला, हॅव हॅज झाला. त्याच्यानंतर V3 म्हणजे क्रियापद तिसरं रूप. क्रियापद काय? लिहिणे. लिहिलेले काय म्हणतात? राईट. तर राईटचं तिसरं रूप काय? राईट, रोट, रिटर्न. समजलं इथपर्यंत? आय हॅव V3 त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे? पत्र. समजलं? मी पत्र लिहिलं आहे. आय हॅव रिटर्न लेटर. समजलं? आता दुसरं वाक्य घेऊ. दुसरं वाक्य आहे, तो इंग्रजी शिकला आहे. आता तो म्हणजे काय? ही सब्जेक्ट. त्याच्यानंतर काय? ही आला तर काय ना? ही, शी, इट, हॅज. त्याच्यानंतर काय? V3 क्रियापद तिसरं रूप. क्रियापद काय? शिकणे. शिकण्याला काय म्हणतात? लर्न. तिसरं रूप लर्न. समजलं इथपर्यंत? त्याच्यानंतर काय? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय? आपलं कर्म काय? इंग्रजी. इंग्रजीला काय म्हणतात? समजलं? तो इंग्लिश शिकला आहे. ही हॅज लर्न इंग्लिश. समजलं? आता आणखी एक वाक्य घेऊ. आम्ही आंबा खाल्ला आहे. तर आम्हीला काय म्हणतात? वी. सब्जेक्ट झाला वी. त्याच्यानंतर काय? हॅव किंवा हॅज. आता वी आला तर काय येणार? वी आला तर हॅव. समजलं?
वी हॅव. त्याच्यानंतर काय वर्बचं तिसरं रूप. तिसरं रूप कोणतं आहे? खाणे. खाण्याला काय म्हणतात? ईट. तिसरं रूप काय? ईट. दुसरं रूप एट. तिसरं रूप इटन. त्याच्यानंतर काय? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय? आंबा. आंबाला काय म्हणतात? मँगो. समजलं इथपर्यंत? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स शिकलो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.